पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधल्या अत्याचार ज्यांच्यावर होत आहेत असे अल्पसंख्याक ऑप्रेस्ड मायनॉरिटीज, मुळात हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, ते जर म्हणाले की आम्हाला भारतात यायचंय आणि आमच्यावर इथे अन्याय अत्याचार होतो आहे, आम्हाला भारतात यायचं आहे, तर त्यांना आता येण्याचा हक्क आहे। बाकी ममता बॅनर्जींना निमंत्रण द्यायचं आहे की घुसखोर बांगलादेशी माझ्याकडे या, एका राज्याच्या मुख्यमंत्री, आणि त्या सांगतात की घुसखोर बांगलादेशी माझ्याकडे या। देशामध्ये काय आहे धर्मनिरपेक्ष? तर मी तर स्पष्ट हे सांगतो की धर्मनिरपेक्ष नाहीये, हिंदू धर्मनिरपेक्ष आहे। आपण त्या 1950 नंतर जन्मात कधी पाकिस्तानला विचारलं नाही की पाकिस्तानातल्या अल्पसंख्याकांची तुम्ही निगराणी नीट घेताय का नाही घेतात आणि त्यांच्यावर अन्याय सातत्याने होत आहेत हे विचारलं नाही आपण। भारत मातेच्या एकाच परिवारातले आपण सगळे माता पिता बंधू भगिनी मित्रमैत्रिणींनो, अर्थातच सभाशास्त्राच्या शिस्त आणि संकेतानुसार सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट फडके मोजक्याच शब्दांच्या मध्ये ज्योत्स्ना वहिनींनी जवळजवळ सगळाच विषय तुमच्याशी बोलल्या, अशा सन्माननीय ज्योत्स्ना वहिनी, सन्माननीय व्यासपीठ आणि अर्थातच पुन्हा एकदा म्हणतो की भारत मातेच्या एकाच परिवारातले आपण सगळे माता पिता बंधू भगिनींनो, 9 आणि 11 डिसेंबर या तारखांना मिळून हे नागरिकत्व सुधारणा विधेयक अनुक्रमे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मांडलं गेलं आणि मंजूर झालं। आपण पहिल्यांदा त्याच्या घटनात्मकदृष्ट्या मंजुरीच्या प्रक्रियेकडे आपण पाहूयात। आधी 2014च्या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणूक, जाहीरनाम्यामध्ये भाजपनी लोकांसमोर जो मांडला त्यामध्ये हा नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा मुद्दा पक्षाच्या मूळच्या जाहीरनाम्यात होता। मी याची आठवण एवढ्यासाठी करून देतोय की लोकशाही संकेतांनुसार याचा अर्थ होतो की त्या मुद्द्यावर लोकांचं मत मागितलं, मॅन्डेट, जनादेश त्या मुद्द्यावर मागितला की आमचा हा जाहीरनामा आहे, आम्हाला मत का द्या किंवा आम्हाला निवडून का द्या, तर हे करण्यासाठी निवडून द्या, आणि त्याचाच अर्थ आहे की निवडून आलो तर आम्ही काय करू, तर ते जे करू त्यातलं एक आहे हे नागरिकत्व सुधारणा विधेयक आणू। जनतेने 2014मध्ये स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा खऱ्या अर्थाने काँग्रेसेतर कोणा एका पक्षाकडे स्वतःचं स्पष्ट बहुमत दिलं। याचा लोकशाही अर्थ होतो की नागरिकत्व सुधारणा विधेयकालाही लोकांचं मॅन्डेट आहे, 2014मध्ये सुद्धा होतं। त्या असलेल्या मॅन्डेटनुसार मग मोदी सरकारने पहिल्या कालावधीमध्ये हे नागरिकत्व सुधारणा विधेयक आणलं। त्यावेळी सरकारकडे लोकसभेमध्ये पुरेशी संख्या होती पण राज्यसभेमध्ये नव्हती। देशाच्या हिताचे इतर अनेक कायदे किंवा तरतुदी अशा आहेत की ज्या राज्यसभेत बहुमत नव्हतं म्हणून वेळच्या वेळी मंजूर होऊ शकल्या नाहीत। सगळ्याच आत्ताच्या विषयाच्या कक्षेत आणि मुख्य म्हणजे वेळेच्या मर्यादेमध्ये बसतील असं नाही, पण सेम उदाहरण तलाकबद्दलचं आहे। सुप्रीम कोर्टाने 3-2च्या फरकाने, 5 जजेसचं बेंच, पण 3-2च्या फरकाने तलाक घटनात्मकदृष्ट्या पण अवैध आहे आणि गैर इस्लामिक पण आहे असा निकाल देऊन शायरा बानो आणि अन्य 5 आपल्या भगिनी होत्या, सरकारला सूचना केली की या बाबतीत आवश्यक ती दुरुस्ती करणारा कायदा आणून तो मंजूर करून घ्या। तलाकच्या बाबतीत सुद्धा मोदी सरकारच्या पहिल्या कालावधीमध्ये दुरुस्ती कायदा आणण्याचा प्रयत्न झाला, तोही लोकसभेत मंजूर झाला, पण राज्यसभेमध्ये भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे स्वतःचं स्पष्ट बहुमत नव्हतं। त्यामुळे पहिल्या कालावधीमध्ये तलाकच्या विषयीचं विधेयक सुद्धा मंजूर होऊ शकलं नाही।
खरं म्हणजे GST पण असाच विषय, पण तो आत्ता मी त्याच्यावर अधिक वेळ घेत नाही. 2002 सालापासून जी प्रक्रिया चालू होती आणि ती पक्षनिरपेक्ष आहे, तिथे पक्ष त्याची विचारधारा याचाही काही संबंध नाही. डॉक्टर विजय केळकर हे जे असामान्य अर्थशास्त्रज्ञ आणि भारताचे फायनान्स सेक्रेटरी, वर्ल्ड बँकेवर आणि IMFवर काम केलेले, आणि आपल्याला आनंदाची गोष्ट म्हणजे आता निवृत्तीनंतर पुण्यातच असतात. नुकतंच त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं, इन सर्व्हिस टू रिपब्लिक म्हणून. त्या डॉक्टर विजय केळकर समितीच्या शिफारसीनुसार आणायचा होता GST. देशाची संपूर्ण कर पद्धती सोपी करून, पारदर्शक करून, ती लोकांना अधिक उत्तरदायी कशी बनेल अशी ती व्यवस्था GSTची आहे. जे स्वतः पंतप्रधान अर्थशास्त्रज्ञ म्हणून जगामध्ये ओळखले जातात, ते पंतप्रधान असताना 2007 मध्ये GST आणण्याचा प्रयत्न चालू झाला. पण UPA सरकार असेपर्यंत त्या GSTवर राष्ट्रीय सहमती बनू शकली नाही, बनवता आली नाही. पुढे पुन्हा मोदी सरकार आल्यावर GSTची पावलं पण चालू झाली आणि कहाणी सेम आहे की GSTची घटना दुरुस्ती पण लोकसभेत मंजूर झाली, पण राज्यसभेमध्ये आधी पुरेसं बहुमत नव्हतं. ती कितीतरी वेळ तिथे अडखळली. मला वेळेची मर्यादा फारच सांभाळणं आवश्यक आहे, कारण तसा प्रत्येक विषय गुंतागुंतीचा आहे. माझा प्रयत्न तो आपल्यासमोर व्यवस्थित पद्धतीने मांडावा असा अर्थातच माझा प्रयत्न आहे. GST होण्यामध्ये देशाचंच हित होतं, आधीच्या सरकारनीच आणलेलं होतं, तरीसुद्धा लांबवलं. खरं म्हणजे स्पष्ट सांगतो की ह्याच्यामागे एक राजकीय गणित आहे. सर्व जाणकारांना माहिती आहे की GST आल्यापासूनची 2 वर्ष महागाई वाढणार आहे, चलन फुगवटा पण वाढणार आहे, आणि त्याचं जे पाप आहे ते कितीही असलं तरी सामान्य मतदाराच्या मनामध्ये निवडणुका होताना जर महागाई वाढलेली असेल तर आम्ही दुसरं काही ओळखत नाही, ही महागाई या सरकारमुळे वाढली, एवढं मतदाराच्या पातळीला येतं. त्यामुळे GSTचा मुद्दासुद्धा आधीपासून लोकसभेत असून आणि आधीच्या UPA सरकारांनी आणायचा प्रयत्न केलेला असून, विरोधक म्हणा अथवा विशेषतः काँग्रेसनी राज्यसभेमध्ये तो होऊ दिला नाही. अंतिमतः घटना दुरुस्ती होऊ केव्हा दिली? 16 सप्टेंबर 2016ला. म्हणजे आता गणित लक्षात घ्या की घटना दुरुस्तीपासून 1 वर्षात, ही घटनात्मक व्यवस्थाच आहे की कोणतीही घटना दुरुस्ती त्या घटना दुरुस्तीपासून 1 वर्षामध्ये अंमलात यावीच लागते, नाहीतर ती बारगळते, लॅप्स होते. 16 सप्टेंबर 2016ला घटना दुरुस्तीला अंतिमतः राज्यसभेत पण मान्यता दिली. याचा अर्थ आहे आता आत्तापासूनच्या 1 वर्षात, अरुण जेटली त्यावेळी आपल्यामध्ये अजून होते आणि वित्तमंत्री होते, त्यांनी देशाला सरकारच्या वतीने शब्द दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये 1 सप्टेंबर 2017 आम्ही रोल आउट GSTचा आम्ही अंमलबजावणी चालू करू. या पार्श्वभूमीवर आधी मुळात 8 नोव्हेंबर 2016ला डिमॉनिटायझेशनचा पण मोठा डिसरप्टिव्ह मोठा निर्णय आहे. त्या निर्णयाच्या नंतर भाजपला अनुकूल असलेले सुद्धा अनेक अर्थशास्त्रज्ञ सांगत होते की तुम्ही आत्ता हे जे 1 सप्टेंबर 2017ला GST आणू म्हणतात ते आत्ता आणू नका, कारण अर्थव्यवस्था हललेली आहे. संपूर्ण जगाचं जरी पाहिलं तर अख्ख्या जगात निरपवाद विदाऊट एक्सेप्शन ज्या देशाच्या ज्या सरकारने GST आणलं ती सरकार पुढची निवडणूक हरलेत. याचा काही केंद्रामध्ये अभ्यास नव्हता असा नाही आहे प्रश्न, पण GST देशाच्या हिताचं आहे आणि याला जी दाखवायला लागते पॉलिटिकल विल, राजकीय इच्छाशक्ती दाखवून द्यायला लागते की प्रसंगी आम्ही हीट अंगावर पण घेऊ. म्हणून दिलेला शब्द आहे की 1 सप्टेंबर 2017ला रोलआउट करू. ते GSTचं रोलआउट झालं. त्याचे स्लॅब, त्यामध्ये आलेल्या प्रशासकीय गुंतागुंती ही बोलण्याची आत्ताची जागा नाही. मी टायमिंग लक्षात आणून देतोय की जर 1 सप्टेंबर 2017ला GST रोलआउट केलं, चालू केलं, तिथपासूनच्या 2 पेक्षा कमी वर्षाच्या काळात लोकसभा निवडणुका होत्या. गणित ते होतं की अर्थव्यवस्थेवर पहिली 2 वर्ष विपरीत परिणाम होणार आहेत, म्हणून जे GST 2007 पासून आधीची सरकारच आणतायत त्याला केवळ राजकीय कारणासाठी विरोध केला. म्हणून आपल्याला ते आता GST आणि त्याचे पुढचे परिणाम हे आता अर्थव्यवस्थेला पाहायचे आहेत. तीच गोष्ट नागरिकत्व विधेयकाची आहे. राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार
नागरिकत्व हा सर्वस्वी विषय केंद्र सरकारचा आहे, केंद्राच्या यादीतला, युनियन लिस्ट. घटनाकारांनी ते देशावर फार मोठे उपकार केले, हे माझं मत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आधीपासून आहे. कारण आपल्या देशाच्या नागरिकत्वामध्ये संपूर्ण देशाचं एकच नागरिकत्व आहे. अमेरिकेची राज्यघटना फेडरल आहे आणि तिच्यामध्ये प्रांताची, अमेरिकेच्या राज्याची नागरिकत्व आणि अमेरिकेचं नागरिकत्व असे शिवाय 2 प्रकार आहेत. भारताची राज्यघटना तयार करताना घटनाकारांनी हा फार मोठा दूरदृष्टीचा निर्णय घेतला की काश्मीर ते कन्याकुमारी, कच्छ ते कोहिमा अख्खा भारत एक आहे. घटनेच्या कलम 19 आर्टिकल 19 मध्ये मुळामध्ये 7 अधिकार होते, आता ते 6 आहेत. हे सर्व भारतीयांना सर्वनिरपेक्षपणे तुम्ही भारतात कुठेही जा, कुठेही राहा, कोणताही जॉब करा, प्रॉपर्टी विकत घ्या, तिथल्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव या आणि आपापला धर्म पाळा, पण तो घटना आणि कायद्याच्या चौकटीत राहून. नागरिकत्व संपूर्ण देशाचं एक आहे आणि त्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. घटनात्मकदृष्ट्या या पार्श्वभूमीवर मी आधी जे सांगून झालं की 2014च्या निवडणुकीच्या वेळी भाजपनी पक्ष म्हणून लोकांसमोर कार्यक्रम ठेवला, लोकांनी मॅन्डेट दिलं आणि नागरिकत्व सुधारणा विधेयक आणायचा प्रयत्न झाला, पण राज्यसभेमध्ये पुरेसं बहुमत नसल्यामुळे त्या 16व्या लोकसभेमध्ये हा विषय बारगळला. 2019च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सुद्धा पुन्हा नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा मुद्दा मांडलाय. जे कोणी आता म्हणतात की हे घटनाबाह्यच आहे आणि नियमांना धरूनच नाही आहे वगैरे, इथे माझा आधी एक साधा प्रश्न आहे की निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षाने निवडणुकीचा कार्यक्रम मांडला आणि तो ज्यांना मान्य नाही अशा कोणालाही म्हणायचं होतं की हे घटनाबाह्य आहे, तर त्यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर त्यावेळी आक्षेप घ्यायला हवा होता निवडणूक आयोगाकडे. निवडणुकीचं नोटिफिकेशन, अधिसूचना जारी झाली की मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्ट MCC म्हणजे आचारसंहिता लागू होते. लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1951 यामध्ये पण तरतुदी आहेत आणि त्या कायद्याखालच्या अनेक तरतुदींच्यामध्ये प्रत्यक्ष निवडणूक कशी घ्यायची तिची आचारसंहिता त्याच्यामध्ये येते. तर भारताच्या निवडणूक कायदा आणि आचारसंहितेमध्ये मतदाराला धर्माच्या आधारावर आवाहन करता येणार नाही असं मूळची तरतूद आहे. एकेवेळी या तरतुदीच्या आधारावर शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले रमेश प्रभू यांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली होती, कारण तिथे असं दिसून आलं की हिंदूंना आवाहन केलं होतं हिंदू म्हणून की मतदान करा, म्हणून त्यांची निवडणूक रद्द करण्यात आली. पुढे सेम मुद्द्यावर मनोहर जोशींच्या विरुद्ध सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत केस झाली. फरक तिथे एवढाच आहे की तिथे मतदाराला करण्यात आलेलं आवाहन हिंदुत्व या विचारसरणीच्या नुसारचं करण्यात आलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय ती विचारसरणी कोणाला मान्य आहे नाही सर्व गोष्टी वेगळ्या, आपण स्पिरिटनी सुद्धा लोकशाही देश आहोत, पण हिंदुत्व ही विचारसरणी घटनात्मक आहे असा मनोहर जोशींच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. त्या पार्श्वभूमीवर हे जे नागरिकत्व विधेयकाचं वचन दिलेलं आहे जाहीरनाम्यातच, तर पहिला तर मुद्दा आहे की आक्षेप मग त्याच वेळी घ्यायला हवा होता की हे निवडणूक आचारसंहितेत बसत नाही आहे आणि हा धर्माच्या आधारावर भेद केला जातो आहे. त्यावेळेला आक्षेपही घेतला नाही. मी कारण हे सांगतोय की तो टिकणार नाही हे माहिती होतं, निवडणूक आयोगासमोर सुद्धा तो टिकणार नाही. मग लोकांनी तर मतदान केलं, नुसतं नाही विसर्जित लोकसभेमधल्यापेक्षा जास्ती बळ दिलं भाजपकडे आणि पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आपण सगळं 2019चं वर्ष पाहतो आहोत. आधीची लोकसभा असताना 2019च्या जानेवारी महिन्यामध्ये खुल्या संवर्गातील आर्थिकदृष्ट्या गरिबांसाठी 10% राखीव जागांची घटना दुरुस्ती झाली आणि ती दोन्ही सभागृहांच्या मध्ये मंजूर झाली. ॲक्च्युली घटनात्मकदृष्ट्या ते मोठं पाऊल आहे. फेब्रुवारी 14 पाकिस्ताननी पुरस्कृत केलेल्या दहशतवाद्यांनी पुलवामा या ठिकाणी आपल्या CRPFच्या कॉन्व्हॉयवर हल्ला चढवला. 12 दिवसात आपण त्याचं समर्थपणे उत्तर दिलं. 26 फेब्रुवारी
म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी साजरी केली भारताने पाकिस्तानवर बॉम्बिंग करून. पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरून आणि KPK म्हणजे खैबर पख्तूनख्वा म्हणजे कायद्याच्या दृष्टीने बोलायचं तर तो प्रदेश पाकिस्तानची हवाई हद्द आहे, पाकव्याप्त काश्मीर नाही. आपण उरीला आधीचं जो केली होती ॲक्शन ती पाकव्याप्त काश्मीर, पण ती सीमारेषा विवादास्पद असल्यामुळे लगेच तिचं पाकिस्तानवर आपण हल्ला केला असा अर्थ होत नाही. पण 26 फेब्रुवारीला सांगून आणि त्या पुन्हा आत्ताचा तो सविस्तर विषय नाही, फक्त मी घटनांची मालिका सांगतोय. आपल्या विदेश खात्याने जे निवेदन दिलं ते फार विचारात घेण्याजोगं आहे. आपण केलेलं बालाकोटचं बॉम्बिंग पुलवामाचा सूड म्हणून नाही. विदेश खात्याने मांडलं की बालाकोट हे लष्कर-ए तैयबाचं मुख्यालय आहे, तिथे जमून भारत विरोधी दहशतवादी कारवायांच्या योजना केल्या जात आहेत. योजनाच, अजून कारवाईला अंजाम देणे नाही, योजना. याची क्रेडिबल माहिती आमच्याकडे आहे म्हणून आम्ही बॉम्ब टाकला तिथे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याला सुद्धा धरून आहे. फार युनायटेड नेशन्स आणि चार्टरमध्ये सुद्धा हे बसतं की जर क्रेडिबल माहिती असेल आणि माझ्या देशाविरुद्ध तिथे दहशतवादी कारवाईचे तर आवश्यक ती कारवाई करण्याचे सर्व अधिकार आपल्याला आहेत. फेब्रुवारी पुढे व्हायच्या त्या निवडणुका आणि मग वहिनींनी सुद्धा जो बरोबर क्रम आपल्याला थोडक्यामध्ये आठवण करून दिली म्हणून मी पुन्हा त्याच्यावर वेळ देत नाही. यानंतर नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडलं गेलं. तलाकचं बिल दोन्ही सभागृहात मंजूर झालं. सर्वोच्च न्यायालयामध्ये राम जन्मभूमीचा निकालही लागला. अलाहाबाद आधी आता प्रयागराज नाव कोर्टाने 30 सप्टेंबर 2010ला निकाल दिला होता. ते अलाहाबाद हायकोर्टाचं 3 जजेसचं बेंच तिघांनी एकमताने सांगितलं होतं की ती राम जन्मभूमी आहे. म्हणजे त्यावेळी ते रामायण ऐतिहासिक आहे का नाही या मुद्द्यात नाही गेलेले. राम नावाचा असा कोणी खरंच ऐतिहासिक पुरुष, माझी श्रद्धा आहे की आहे आणि हा भारताचा इतिहास आहे. पण अलाहाबाद हायकोर्टने त्यावेळी निकाल देताना भूमिका घेतली की देशामध्ये मुरलेलं रुजलेलं जे रामायण आहे तिचा जो मुख्य नायक त्याची जन्मभूमी ती राम जन्मभूमीच आहे. त्यांनी निकाल एक मार्ग काढून देण्यासाठी 1/3 तिथे असलेला जो बाबरी ढाचा तिचे मौलवी हाशिम अन्सारी यांना 1986मध्ये त्यावर्षी म्हणजे IASचा निकाल लागलेला होता. मी निवडला गेलेलो होतो पण अजून जॉईन व्हायचं होतं. त्यामुळे मला लक्षात होतं की एकदा आपण IAS जॉईन केलं की तिथले कॉन्डक्ट रूल आहेत, आपल्याला अशा विषयांना हात लावता येणार नाही. तर देशाच्या पुढच्या पिढ्यांवर परिणाम होणारा आत्ता असा कोणता मुद्दा की ज्याचा आपण अभ्यास करून ठेवूयात IASमध्ये जॉईन करण्यापूर्वी. शहाबानो प्रकरणाचं सुद्धा तेच वर्ष आहे. म्हणून मी इस्लामचा कायदा सगळा आणि राम जन्मभूमी या मुद्द्याच्या अभ्यासासाठी म्हणून अयोध्येलाही गेलो होतो आणि त्या मौलवी हाशिम अन्सारींशी मी 86 सालीच बोललो होतो. त्यांनी मला 86मध्ये जे सांगितलं तेच 2010मध्ये अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल आल्यावर सुद्धा सांगितलं. मौलवी हाशिम अन्सारी म्हणालेले आहेत की माझ्या कोट्यवधी हिंदू बांधवांच्या श्रद्धांचा मी आदर करतो आणि त्या आदराप्रित्यतही सर्वच्या सर्व जमीन घ्या, मला काहीच नको, अशी त्यांनी त्यावेळी भूमिका मांडलेली होती. 2010चा निकाल आल्यावर सुद्धा त्यांनी हीच भूमिका मांडली होती. आणि आता सुप्रीम कोर्टाने तर निकाल दिला त्याच्यात सर्व जमीन देऊन. त्यावेळेला एक मी ज्याला सामाजिक शहाणपण दाखवायचं ठरलं की आपल्याच काही बांधवांना वाईट वाटायला नको की हे काहीतरी तुमच्या विरुद्ध असं नाही म्हणून कुठलाही उन्माद नको आहे दाखवायला. पण ओळीनी 370-35 कुठे बोट ठेवायला जागाच नाही आहे. ज्या तऱ्हेने तो रद्द झाला. कलमांचं मूळचं शीर्षक आहे टेम्पररी प्रोव्हिजन्स विथ रिस्पेक्ट टू स्टेट ऑफ जम्मू काश्मीर. राज्यघटनेचा अभ्यास करताना मी आयुष्यभर मुळात प्रश्न विचारत आलो आहे की मुळामध्ये 26 जानेवारी 1950च्या पूर्वीसुद्धा केवळ काश्मीरला वेगळा दर्जा दिलाच कशाला मुळात. पण दिला तरी तो टेम्पररी. पण तिथे घटनात्मक पेच प्रसंग होता त्याच्याही तपशिलात नाही आत्ता जात मी. काश्मीर राज्यासाठी वेगळी घटना समिती होती. त्या घटना समितीने काश्मीर राज्यासाठीची वेगळी राज्यघटना तयार केली. ती 1955-56मध्ये तिच्यावर जनमत संग्रह रेफरंडम करण्यात आला. त्यावेळचे काश्मीरचा नेता शेर ए काश्मीर शेख अब्दुल्ला यांनी काश्मीरभर चळवळ केली की ह्याला अनुकूल मतदान करा.
98.5% काश्मीरी जनतेने काश्मीरच्या राज्यघटनेला अनुकूल मतदान केलं. भारताच्या राज्यघटनेमध्ये परिशिष्टामध्ये जिथे भारतातल्या घटक राज्यांची यादी आहे, तर 26 जानेवारी 1950 पासूनच त्या यादीमध्ये जम्मू काश्मीर आहे. आणि आपण वचन दिलं, स्पेशल स्टेटस आहे 370 आणि नंतर 35 राष्ट्रपतींच्या आदेशाने आला, त्यानुसार एक वेगळी राज्यघटना काश्मीर राज्याला करण्यात आली. तर काश्मीरच्या राज्यघटनेचं पहिलं कलम आहे, पहिलं राज्यघटना सुरू हे सांगून होते की जम्मू काश्मीर हे भारतीय संघराज्याचं घटक राज्य आहे. म्हणजे उरला कुठे प्रश्न की काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे की नाही. पुढच्या वर्षांमध्ये तर काश्मीरचं भारताचा अविभाज्य भाग असणं सगळं पूर्ण झालेलंच होतं. 370 हे डेड लेटर होतं, डी फॅक्टो डेड लेटर होतं. खरा धोकादायक 35A होता. 35A काश्मीर राज्याकरता कायमस्वरूपी निवासी PRC परमनंट रेसिडेंट सिटीजन नावाचा एक संवर्ग तयार केला. 35A घटना दुरुस्तीची कार्यपद्धती पाळून राज्यघटनेत आलेला नाही. 370 खाली राष्ट्रपतींना जे विशेष अधिकार आहेत त्याला धरून काश्मीरकरता ही 35 अशी तरतूद सरकवण्यात आली, इन्सर्ट सरकवण्यात आली. 35A काश्मीरचे PRC परमनंट रेसिडेंट सिटीजन हा संवर्ग तयार केला. त्यांनी चित्र हे झालं तयार की काश्मीरचे सर्व नागरिक भारताचे नागरिक आहेत आणि त्यांना भारतभर मगाशी मी सांगितलेल्या कलम 19 खालचे सर्व अधिकार आहेत. पण काश्मीर व्यतिरिक्तच्या भारतीयांना काश्मीरमध्ये काहीच अधिकार नाहीत, कुठलेच अधिकार नाहीत. श्यामाप्रसाद मुखर्जींनी सुद्धा जे आंदोलन केलं आणि ज्याकरता प्राण ठेवले ते मूळचा मुद्दा हे काश्मीरला ह्या प्रकारची वेगळी ट्रीटमेंट देण्याचा आहे. पण मी तेव्हापासून पण पाहतोय की भारतातल्याही मीडियाचे काही घटक, सगळे नाहीत पण काही घटक, पूर्वी एवढी ही लढाई आता एकतर्फी राहिलेली नाही आहे, पण भारतातले मीडिया ते काही विदेशी मीडियांना सामील, त्यातलं उदाहरणार्थ BBC, त्यानंतर इकॉनॉमिस्ट या नावाचं जगभर प्रसिद्ध आहे, मीही ते नियमितपणे माझ्या आयपॅडवर वाचतो माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून. ते इकॉनॉमिस्ट हे साप्ताहिक. आणि अमेरिकेतली अनेक नियतकालिक, वृत्तपत्र, वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, सगळ्यांनी जणू एक भारत विरोधी आघाडी उघडलेली होती की मुद्दाम ठरवून काहीतरी मुस्लिम विरोधी केलं जातं इथे. सगळ्यामध्ये खरं म्हणजे मुस्लिम विरोधीचा प्रश्न कुठे? आमच्या राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार कलम 370चंही शीर्षक आहे तात्पुरत्या तरतुदी. किती काळ तात्पुरत्या मग? तर सुप्रीम कोर्टाने एका निकालामध्ये काश्मीरचं सार्वभौमत्व वेगळं नाही, भारताचं जे सार्वभौमत्व आहे तेच आहे, म्हणजे काश्मीरची विधानसभा सार्वभौम नाही, संपूर्ण भारताच्या सार्वभौमत्वाचं प्रतिनिधित्व आपली लोकसभा करते, हा निकाल दिला. पण त्या निकालात सुप्रीम कोर्टाचं विधान आहे की कलम 370 तात्पुरतं आहे खरं, पण आता 70 वर्ष झाल्यामुळे ते कायम झालंय. अशी माझ्या मते देशाकरता अत्यंत धोकादायक असलेली नोंद सुप्रीम कोर्टाच्या त्या निकालामध्ये आहे. तेव्हा 370 सुद्धा रद्द झालं. या मालिकेतलं आहे नागरिकत्व सुधारणा विधेयक. आपण आधी थोडक्यात शांतपणाने ते विधेयक काय एवढं तर लक्षात घेऊयात. ते विधेयक काय आहे? पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधल्या अत्याचार ज्यांच्यावर होत आहेत असे अल्पसंख्याक, ऑप्रेस्ड मायनॉरिटीज मूळचा शब्द, आणि ते वहिनींनी मगाशी सांगितल्याप्रमाणे 6 स्पेसिफाय करण्यात आले. त्याच्यात हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी. ते जर म्हणाले की आम्हाला भारतात यायचंय आणि आमच्यावर इथे अन्याय अत्याचार होतो आहे, आम्हाला भारतात यायचं आहे, तर त्यांना आता येण्याचा हक्क आहे. 31 डिसेंबर 2014च्या पूर्वी आपला इथे निवास होता असं जर ते सांगू शकले. आता नागरिकत्वाची मूळची तरतूद राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार आलेला नागरिकत्व मूळचा कायदा 1955चा. त्या मूळच्या कायद्यात सुद्धा कोणाही व्यक्तीला नॅचरलायझेशन म्हणजे ह्या देशाचं नागरिकत्व मागण्याचे अधिकार आहेत. त्याच्यानुसार देशाचं नागरिकत्व कोणाही म्हणजे धर्मनिरपेक्षपणे मागायचे आहेत. फक्त तिथली तरतूद आहे
की त्यांनी भारताच्या भूमीवर आपलं कायदेशीररित्या असणं ही संज्ञा महत्त्वाची आहे. लीगल प्रेझेन्स. मी भारताच्या भूमीवर गेली 11 वर्ष आहे, सबब सगळं माझंच आहे. तर भारताच्या भूमीवर काही जण 714 पासून पण आहेत, काही जण 1000 पासून आहेत, काही जण 1293 पासून पण आहेत. त्यांनी देश तुमच्या बापाची मालमत्ता बनत नाही. या देशाच्या भूमीवर लीगल कायदेशीररित्या सलग 11 वर्ष आहे. अशांना देशाचं नागरिकत्व मागायचा अधिकार आहे. आता या नागरिकत्व सुधारणा विधेयकानुसार 6 वर्षापाशी ते आणण्यात आलं, खाली आणण्यात आलं की तुमचं सलग इथे असणं 6 वर्ष असेल तर चालेल. पुन्हा त्याची घटनात्मक तरतूद व्यवस्थित पूर्ण झाली. याच्या सहित हे लोकसभेत मांडण्यात आलं. पार 380 विरुद्ध 80 इतक्या प्रचंड फरकाने ते लोकसभेत मंजूर झालं. पुढे राज्यसभेमध्ये वाटलं होतं की अजूनही पक्ष म्हणून भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे बहुमत नाही. शिवाय लोकसभेमध्ये शिवसेनेने एक भूमिका घेतली आणि मधल्या 2 दिवसांमध्ये बहुधा काही निरोप आले का नाही आपल्याला कल्पना नाही आहे. पण मग राज्यसभेमध्ये ॲब्स्टेन म्हणजे मुद्दे मांडले आणि मतदानापूर्वी निघून गेले. तरीसुद्धा अनेक इतर पक्षांनी सुद्धा राज्य पातळीच्या राज्यसभेत त्याला पाठिंबा दिला आणि 125 विरुद्ध 105 एवढ्या फरकाने ते विधेयक मंजूर झालं. म्हणजे घटनात्मक व्यवस्था पूर्ण झाली का, पाळली गेली का? बरं, नुसता राज्यघटनेचा शब्द नाही, स्पिरिट पण. तर मी तो सिक्वेन्स सांगितला. जाहीरनाम्यात असल्यापासून लोकांचं मॅन्डेट जनादेश त्यावरचं आहे आणि त्यानुसार हे झालं. बरं, समजा राज्यसभेमध्ये एखादा कायदा मंजूर झाला आणि सन्माननीय राष्ट्रपतींची पण त्याच्यावर सही झाली, तर काय देशातल्या सगळ्या नागरिक, सगळ्या विचारधारा यांच्यावर ते मानलंच पाहिजे असं बंधन आहे का? तर लोकशाही सांगते बंधन अजिबात नाही. तुम्हाला आपलं म्हणणं मांडण्याचा जरूर अधिकार आहे. पण लोकसभा राज्यसभेमध्ये जे विधेयक मंजूर झालेलं आहे ते जर तुम्हाला नामंजूर असेल तर तुमच्या समोरचा पहिला रस्ता ह्या देशाच्या लोकशाही कार्यपद्धतीमधला आहे की तिची घटनात्मक वैधतेला आव्हान द्या सुप्रीम कोर्टामध्ये. त्यानुसार काही जण गेले, पण सुप्रीम कोर्टाने 18 प्रकरणं दाखल करून घेतलेली आहेत की आम्ही ह्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासू. पण 9 आणि 11 डिसेंबरला लोकसभेमध्ये मतदान झालं. मधला 12 सोडा. शुक्रवार 13 डिसेंबरपासून मी स्पष्ट बोलतोय की पद्धतशीरपणे दंगली पेटवण्यात आल्या, त्या मुद्दाम नाहीत. माझी प्रशासकीय दृष्टी वापरून सुद्धा सांगतो की ज्या तऱ्हेने त्या दंगली झालेल्या आहेत या चुकून नाहीत, ह्या पद्धतशीर मुद्दाम पेटवण्यात आलेल्या आहेत. प्लस त्याच्यामध्ये एक सरळ पॅटर्न आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे तिथे हिंसक दंगली झाल्या आहेत, म्हणजे घडवल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये नाही तिथे मात्र ह्या प्रकारच्या घडलेल्या नाहीत. बाकी ममता बॅनर्जींना निमंत्रण द्यायचं आहे की घुसखोर बांगलादेशी माझ्याकडे या. एका राज्याच्या मुख्यमंत्री आणि त्या सांगतात की घुसखोर बांगलादेशी माझ्याकडे या. किंवा केरळ राज्याची विधानसभा ठराव संमत करते की आम्ही पाळणार नाही, तर पुन्हा त्यांना राज्यघटनेची माहिती देणं आवश्यक आहे. इथे देऊन पुरली नाही तर त्यांनी चाणक्य मंडलमध्ये प्रवेश घ्यावा. शुल्क न देता मी त्यांना तरतुदी सांगेन याच्याविषयी. राज्यघटनेमध्ये नागरिकत्व हा सर्वस्वी केंद्राचा विषय आहे. एवढंच नाही तर राज्यघटनेमध्ये केंद्राला अधिकार आहेत की राज्याला आदेश द्यायचे. देशाच्या हितासाठी असतील तर राज्याला आदेश द्यायचे. असे केंद्राचे आदेश पाळणं हे राज्यावर बंधनकारक आहे. ते जर पाळले नाहीत तर ते सरकार डिसमिस होऊ शकतं, बरखास्त प्रत्यक्ष होईल न होईल ही गोष्ट वेगळी. तो बाकी मुद्दा चालू आहे. तो केरळ राज्याचा सुद्धा त्यांना काही स्कोअर करायचं राज्याच्या राजकीय पटामध्ये. पण घटनेतल्या व्यवस्था पाहिल्या तर नागरिकत्वाचा विषय केंद्रीय आहे. त्यावरचे आदेश पाळावे लागतील. NRC होईल का नाही किंवा आता NPR हा आणखीन थोडासा पुढचा मुद्दा आहे, पण करायचा जर निर्णय ठरला तर तो पाळावा लागेल. म्हणजे घटनात्मकदृष्ट्या हे कलम, आत्ता झालेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक वैध तरी आहे. किंवा जर ज्यांना कोणाला म्हणायचं अवैध आहे, आंदोलनं करायचा पण अधिकार आहे का? निश्चित आहे. पण सार्वजनिक प्रॉपर्टीची नासधूस न करता घटना आणि कायद्याच्या चौकटीत राहून. बरं, सुप्रीम कोर्टाने दाखलही करून घेतले आणि शुक्रवार 13 डिसेंबर आणि पुन्हा पुढचा शुक्रवार 20 डिसेंबर याच्या वेळी बरोबर दुपारच्या वेळानंतर जे पेटवण्यात आलं, तर मग त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणलेले आहेत
की तुम्हाला जर हा प्रश्न रस्त्यावर सोडवायचा असेल तर आमच्याकडे येऊ नका. त्यांनी आता पुढची तारीख दाखल करून पुढची तारीख दिलेली आहे. तो अर्थातच न्यायालयाचा पुनर्विलोकनाचा अधिकार, यानुसार सुप्रीम कोर्ट निकाल देईल. तो निकाल सर्व भारतीयांनी मानला पाहिजे किंवा मग त्याच्यावर परत लोकसभेच्या अधिकारानुसार जर काही आली वेळ ते पुढे करण्याची त्याची. पण मुद्दाम पेटवून देऊन जे चाललेलं आहे की हे घटनात्मकदृष्ट्या वैध नाही, मी हेही मानायला तयार आहे आणि मतभेदांचा आदर करायला तयार आहे की मनापासून कोणाला तरी असं वाटतं की या विधेयकामध्ये धर्माच्या आधारावर भेद केलेत आणि राज्यघटनेचा आत्मा असलेलं कलम 14 आहे की ज्याच्यामध्ये हा शब्द आहे रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य, आणि इथे धर्माच्या आधारावर भेद केले जाणार नाहीत. आणि त्या कलम 14चा भंग होतोय की तुम्ही विशिष्ट धर्माची फक्त यादी सांगितली. अभ्यासांती माझं मत बनतंय की कलम 14चा भंग होत नाही. तेही पुन्हा अतिशय आपल्याला थोडक्यात आठवण करून देताना ज्योत्स्ना वहिनींनी सांगितलं की दुसरेही एक घटना तज्ज्ञ ॲडव्होकेट हरीशजी साळवे यांनी विधेयकाच्या दुसऱ्या दिवशी आपला अभिप्राय व्यक्त केलेत. ॲडव्होकेट हरीश साळवे हे काही कोणाही विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. त्यांना काही राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याचं निदान आजपर्यंत कुठे दिसलेलं नाही आहे. त्यांना ते काही कुठल्या राजकीय किंवा जीवनविषयक विचारसरणीला वाहिलेले नाहीत. राज्यघटनेचा अभ्यास त्या आधारावर त्यांनी सांगितलं आहे की कलम 14चा त्यांनी भंग होत नाही. भारताच्या घटनात्मक व्यवस्थेमध्ये पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनची व्यवस्था आहे आणि राखीव जागांची तरतूदसुद्धा त्या पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशननुसार आहे. इनफॅक्ट मला तर प्रश्न जमेल तेवढा सार्वजनिक जीवनात उपस्थित करायचाच आहे की फार धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली चाललं आहे. देशामध्ये काय आहे धर्मनिरपेक्ष? तर मी तर स्पष्ट हे सांगतो की धर्मनिरपेक्ष नाही आहे, हिंदू धर्मनिरपेक्ष आहे. इस्लामला शरिया हा कायदा लागू आहे, तो धर्मावर आधारितच आहे. ख्रिश्चॅनिटीला सुद्धा ख्रिश्चन धर्मावर आधारित वेगळा दिवाणी कायदा लागू आहे. तर आपण कुठल्या धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारतो? मी विचारपूर्वक ठरवलं की आजचा माझा शेवटचा बोलतानाचा समारोप आणि मी जिथे थांबीन तो मुद्दा असणार आहे समान नागरी कायदा आला पाहिजे. तर म्हणायला चालेल की धर्माच्या आधारावर भेद नाहीत हे जर तुम्हाला म्हणायचं असेल, तुम्ही आजपर्यंत सेक्युलर वाद ही फक्त बहुसंख्याकांना धरून ठोकण्याची एक काठी बनलेली आहे. स्टिक टू बीट मेजॉरिटी कम्युनिटी विथ, नाहीच आहे धर्मनिरपेक्षता. आणि तिथे मात्र तुम्ही इस्लामला मान्यही केलं, घटना समितीच्या पटलावर मान्य केलं. कलम 44 आहे. भाग्य आपलं की निदान राज्य शासनाची दिशादर्शक सूत्रे मध्ये मांडून ठेवलं घटनाकारांनी की शासन व्यवस्थेची जबाबदारी असेल राष्ट्रीय सहमती घडवून क्रमाक्रमाने तुम्ही देशाची तयारी करा आणि उद्या समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. पण आत्ताची चालू असलेली दिशा ही उद्या समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे इकडे आहे. पण कलम 14चा सुद्धा भंग यासाठी नाही की नागरिकत्व सुधारणामध्ये जे 6 धार्मिक घटक सांगण्यात आले यांना ज्या 3 देशांची नावं घेतलेली आहेत त्यांच्यामध्ये त्यांना अधिकारच नाही आहेत काही. म्हणजे हे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन या अर्थाने आहे की हे आहे डिस्क्रिमिनेशन टू प्रोटेक्ट दोज हु आर बीइंग डिस्क्रिमिनेटेड अगेन्स्ट. त्यामध्ये अफगाणिस्तानसुद्धा आहे, कारण पाकव्याप्त काश्मीरचं एक वाकन कॉरिडॉर नावाचा 114 किलोमीटरचा भाग येतो, तो अफगाणिस्तानची सीमा आहे. आणि एक भारतीय उपखंडाचा म्हणून भूराजकीय असा एक प्रकृती धर्म आहे. अन्यथा अफगाणिस्तानमधले हिंदू इसवी सन 1000च्या आसपासच खतमच झाले. गझनीच्या मोहम्मदाचा आजोबाई हिंदूच होते आणि तो ज्याच्याशी लढला जयपाळ आणि नंतर अनंगपाळ, आणि त्या राज्यांचं नाव हिंदूशाही राज्य हे होतं आणि मुख्यतः हिंदू आणि बौद्ध होते. महाभारत आणि वेदांच्या मध्ये सुद्धा त्या पर्वताचं नाव आहे नील पर्वत. आज त्याचं नाव आहे हिंदूकुश पर्वत. हिंदूकुश शब्दाचा अर्थ आहे जिथे हिंदूंची कत्तल झाली, म्हणून त्याचं नाव हिंदूकुश. ते इसवी सन 1000च्या आसपासच होऊन गेलं. पण आपल्या डोळ्यासमोर त्यानंतरच्या भारताचं काय होतंय हे सर्वच भारतीयांनी, सर्व तिथे धर्मनिरपेक्षता आहे की हे सर्व भारतीयांनी लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा घटनात्मकदृष्ट्या तर नागरिकत्व सुधारणा विधेयक कलम 14चा भंग करत नाही. समजा मी म्हणालो तसं या उपर कोणाला तरी म्हणायचं की करतो भंग, नो प्रॉब्लेम.
आणि तुझ्या मताचा आदर करतो, हा योग्य व्यासपीठावर जा. आपल्या घटनात्मक व्यवस्थेमध्ये ते व्यासपीठ आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जा, सुप्रीम कोर्ट सुनावणी घेईल, सुप्रीम कोर्टासमोर सरकार किंवा या विधेयकाच्या बाजूने जे मांडायचं ते मांडलं जाईल. पण तसं न करता पेटव्या करायच्या आणि एक पसरवून द्यायचं की हे काहीतरी मुसलमानांच्या विरुद्ध आहे. तर मला तर या बुद्धीची कीव करावी का केवढी करावी एवढाच मुळातला प्रश्न पडतो. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश इथल्या ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्या अल्पसंख्याकांना भारतात यायला परवानगी आहे. याच्यात मुस्लिमांच्यावर काय झाला अत्याचार? एक अक्षराने माझ्याशी समोरासमोर बसूनही कोणाही मुस्लिम बांधवाशी संघटना, विचारधारा, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, आणखीन जे कोणी असतील त्यांना की ह्याच्यात काय, ह्याच्यात या तरतुदीमध्ये भारतीय मुस्लिमांचं स्थान तर सुरक्षित आहे. कोणाचं नाही तर जे उदाहरणार्थ बांगलादेशी घुसखोर ज्यांनी बळकावली आहे, ज्यामुळे आसाममध्ये 1979 पासून आंदोलन चालू आहे, ज्यामुळे आसामला एकेवेळी अशी भीती वाटली की आता हे घुसखोरच आपल्यापेक्षा जास्ती होतील आणि आपल्याच प्रांतात आपण अल्पसंख्याक बनू. UPA सरकार असताना त्या सरकारचे गृहमंत्री होते पी चिदंबरम. त्यांनी लोकसभेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला दिलेली माहिती आहे की बांगलादेशी घुसखोर किती आहेत, तर गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दिलेली माहिती आहे, खात्रीने आकडा सांगता येत नाही, परंतु 2 ते 2.5 कोटीच्या आसपास असावी ही लोकसभेच्या पटलावर ठेवलेली माहिती आहे. आणि ही जे गृहमंत्री मध्ये तिहारमध्ये फुकट राहून आले थोड्या दिवसांसाठी आणि आता पुन्हा त्यांचे कॉलम सध्या चालू आहेत, त्यांनी मांडलेली आहे. म्हणजे जे बेकायदेशीरित्या घुसतायत, तुमच्या चुरावर नाचतायत, त्यांच्या विरुद्ध घटनात्मकदृष्ट्या सुद्धा कारवाई करायची नाही का? तर खुलं सत्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आसाममध्ये बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थासाठी चालू दिली. त्यांना रेशन कार्ड आणि सगळ्या प्रकारची मदत येऊन देऊन, कारण ह्यामुळे मतदारसंघाचा बॅलन्स बदलेल आणि हे जे कोणी आहेत त्यांना आपण जर सामावून घेतलं तर उद्या आपल्याला ते मतदान करणार आहेत. त्या नादात त्यांना समजत नाही आहे की सगळंच जाणार आहे, उद्या कधीतरी पुन्हा सगळंच जाणार आहे आणि आसाममध्ये आणखी एक नवा काश्मीरची समस्या आणखी एक तिथे उभी राहील. म्हणून आसाममध्ये आंदोलन पेटलं, तर अनेक सरकारं बांगलादेशी घुसखोरीला पाठिंबा देत होती. पुढे सुप्रीम कोर्टापर्यंत केस झाली आणि NRC करा हे आसामकरता सुप्रीम कोर्टाने सांगितलं. मग विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आसाम राज्याच्या भाजपनी हा निवडणूक कार्यक्रम म्हणून मांडला. असम या मतदारालाही कळलं की इतिहासातली शेवटची संधी आहे. यावेळी जर घुसखोर बांगलादेशींना आपण डोक्यावर बसू दिलं तर आसामनी पुन्हा म्हणून मानच वर करायला नको. म्हणून मग भाजपचं तिथे मंत्रिमंडळ बनलं आणि सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी NRCची सर्व कारवाई पूर्ण केली. इतक्या चुकीच्या पद्धतीने आणि दूषित मुद्दाम आपल्याला दिलं जात आहे. आसामची लोकसंख्या आहे सुमारे 3,10,00,000. आता ह्या 3,10,00,000तनं पहिल्यांदा 30 लाख नावं वगळण्यात आली की एवढ्या नावांचे ते नागरिक असल्याचे पुरावे दिसत नाही. तिथे कट ऑफ 24 मार्च 1975 आहे. तिकडे पण आपण आणखीन एक 5-7 मिनिटात पोहोचणारच आहोत. बांगलादेशची निर्मिती 25 मार्च आहे, म्हणून आसाम करारामध्ये कट ऑफ 24 मार्च 71 आहे. 24 मार्च 71च्या आधीचा तुमचा निवास आहे इथे असं जर दाखवू शकलात तर नागरिकत्व मिळेल, नसेल तर नाही. 71 हे कट ऑफ धरून 30 लाख जणांची नावं गाळली गेली. आणि मग ट्रायब्युनल ॲक्ट हा जो कायदा आहे त्याच्यानुसार रिप्रेझेंटेशन करायची संधी आहे, त्या पुनर्विलोकनामध्ये त्या 30 लाखापैकी 11 लाखांचे दावे मान्य करून त्यांची नावं यादीमध्ये घालण्यात आली, म्हणजे उरले 19 लाख. आसामची समस्या ज्याला कोणाला एवढीशी सुद्धा माहिती आहे तो कसं पण ही पर्सेंटेज मान्य करेल की आसामच्या 3,10,00,000 लोकसंख्येमध्ये 30 लाख आधी निघाले बेकायदेशीर. मीडिया जो भाग सांगत नाही तो आणखी एक आहे, तो म्हणजे जे मूळचे असमिया मुस्लिम की जे आधीपासून आसाममध्येच आहेत अशा सुद्धा 40 लाखापेक्षा जास्ती जणांची नावं मूळ NRCमध्ये आहेत. म्हणजे ते भारतीय मुस्लिम आहेत, असमिया मुस्लिम आहेत, त्यांच्या अधिकारांना धक्का लागलेला नाही आहे,
पण एक बोगी पेटवून द्यायची की हे काहीतरी मुस्लिम विरोधी चाललेलं आहे. आणि ध्रुपद म्हणावं तसं आपण गाण्याच्या त्या ओळीकडे पुन्हा पुन्हा येत राहणार की नागरिकत्व सुधारणा विधेयकामध्ये तर मुस्लिम विरोधी, भारतीय मुस्लिमांच्या विरोधी तर काही नाहीच आहे. असलं तर फार तर काय म्हणता येईल की बांगलादेशातनं घुसखोर जे आलेले त्यातले हिंदू यांना ह्या नागरिकत्वातल्या अल्पसंख्याकांचं आम्ही रक्षण करू. नेहरू लियाकत करार. आपण त्या 1950 नंतर जन्मात कधी पाकिस्तानला विचारलं नाही की पाकिस्तानातल्या अल्पसंख्याकांची तुम्ही निगराणी नीट घेताय का नाही घेतात आणि त्यांच्यावर अन्याय सातत्याने होत आहेत हे विचारलं नाही आपण. जणू ते विचारणं काहीतरी सेक्युलर वादाला विरुद्ध आहे. जणू तो पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आपण दिलेला जो शब्द आहे की इथल्या अल्पसंख्याकांची परवरिश, देखभाल नीट आपण केली पाहिजे. पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर त्यातला पश्चिम पाकिस्तान यामध्ये 1947 अतिशय दुःखद असलेली फाळणी आणि त्यावेळेचा सगळा रक्तपात, सगळा धुराळा बसला. यानंतरच्या पाकिस्तानचं सांगतोय, तूर्त आणि पश्चिम पाकिस्तान. यानंतरच्या पश्चिम पाकिस्तानमध्ये त्यावेळी लोकसंख्या 4 कोटी काहीतरी लाख होती. त्या लोकसंख्येमध्ये 23% म्हणजे 1 कोटी काहीतरी लाख एवढे हिंदू होते. आता पाकिस्तानची लोकसंख्या पोचली 16 कोटी काहीतरी लाख. स्टॅटिस्टिक्समधलं जे एक्स्ट्रापोलेशन आहे की तेवढंच प्रमाण राहिलं असं जर मानलं तर पाकिस्तानच्या लोकसंख्येमध्ये हिंदू लोकसंख्या पाहिजे 4 कोटी काहीतरी लाख, ती 50 लाखापेक्षा कमी आहे आता. आणि मूळच्या 23%वरनं आता 3पेक्षा कमी आहेत, 3%पेक्षा कमी आहेत. काय झालं? कुठे गेले ते सगळे? तिकडे पण वहिनींनी बोट दाखवलेलं होतं त्या मुद्द्याकडे. त्यांचं काय झालं? त्यांचं काय झाल्याचं उत्तर आहे त्यांच्यावर सक्तीच्या धर्मांतरांच्यासाठीचा जबरदस्त दबाव होता, गल्ली गल्लीपर्यंत होता. हिंदू आया बहिणींना त्या हिंदू आहेत म्हणून पळवून नेण्यात आलंय, बलात्कार करण्यात आले, त्यांची सक्तीने त्यांना मुसलमान करून त्यांचे निकाह लावून देण्यात आलेत. आणि अशा स्थितीमध्ये काही जणांनी शेवटी मान्यही करून बसले की घर जमीन जुमला आपला इथं आहे, आता कुठं जा बॅग भरून, म्हणून ते कन्व्हर्ट झालेले आहेत. हे मी इथे उभं राहून अविनाश धर्माधिकारी नाही बोलतोय. इम्रान खानला केव्हा तरी प्रामाणिकपणाची फीट आली आणि पंतप्रधान झाल्यानंतर हे इम्रान खाननी दिलेली माहिती आहे. आपल्या समोरचा प्रश्न आहे की आपण ना कधी नेहरू लियाकत कराराबद्दलचा विचारला आणि आयेदीन सौबार पाकिस्तानमध्ये हे घडत होतं त्याबद्दल कधी आवाज उठवला? आपण नाही उठवला. आज जे कोणी स्वतःला पुरोगामी म्हणवतात, सेक्युलर म्हणवतात, हे जगातला मीडियाच्या सकट यातल्या सुद्धा एकानी एक अक्षरांनी की अरे पाकिस्तानातल्या हिंदूंच्या मानवाधिकारांच्यावर गदाई आणली जाते आहे, पाकिस्तानातल्या हिंदू स्त्रियांना त्या हिंदू आहेत म्हणून पळवून नेलं जात आहे, बलात्कार केले जात आहेत, सक्तीने त्यांची निकाह लावून दिले जात आहेत, याचा एक चकार शब्द कुठेही कधीही उमटलेला नाही. बांगलादेश, आपल्याला आत्ताचा सुद्धा मीडिया नीट सांगत नाहीये की हे तिन्ही देश इस्लामिक रिपब्लिक आहेत. इतका साधा मुद्दा मीडिया आपल्याला नीट सांगत नाहीये. या तिन्ही देशांच्या राज्यघटनेनुसार इस्लामच स्टेट रिलिजन, सरकार मान्य धर्म आहे. म्हणजे या देशांच्या राज्यघटनेनुसार मुस्लिमेतर हे माणसंच नाहीत तिथे. त्यांना ना मानवाधिकार, त्यांना ना मूलभूत हक्क. धर्म पाळण्याचं सुद्धा. आणि मी गेले काही दिवस एका विशिष्ट वृत्तपत्रामध्ये, गंमत म्हणजे तो लेखकही स्वतः धर्माने मुस्लिमच आहे, तो ह्या 3 देशांची राज्यघटनेची उदाहरणं देऊन ती कशी उदार आहे म्हणून आपल्याला समजावून सांगतोय. आणि माझ्या कामाचा भाग म्हणून मी ते वाचतोय. त्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये प्रत्येक ठिकाणी आधी आहे की हे इस्लामिक रिपब्लिक आहे. इस्लामिक रिपब्लिक याचा अर्थसुद्धा काय होतो? इस्लामलाच शासनमान्य धर्म म्हणून मान्यता आहे, नॉन मुस्लिमांना तिथे अधिकारच नाही आहेत. आणि हे मांडून तो लेखक आपल्याला या देशांच्या राज्यघटना कशा उदार आहेत हे सांगतो आपल्याला. पूर्व पाकिस्तान उर्फ बांगलादेश 25 मार्च 71चं सांगतोय, बांगलादेशातली हिंदूंची लोकसंख्या 31% होती. आजच्या तारखेला ती 8%वर आली. कुठे गेले आणि काय झालं? आणि ते जाणार कुठे दुसरीकडे जाऊन?
याचं उत्तर आहे जे पश्चिम पाकिस्तानात झालं तेच. सगळ्यांना मुसलमान कराच असा एक जबरदस्त आग्रह गाव पातळीपर्यंत तिथे आहे. त्यामध्ये तर आजच्या तारखेला काही, मी सगळे नाही म्हणतोय पण मुद्दा स्पष्ट सांगतोय की काही धर्मांध मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की इस्लामचं 15वं शतक जे चालू झालंय ते सगळं जग मुसलमान होणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात निर्णायक लढाई जिचं नाव गजवाए हिंद असं त्या लढाईचं नाव आहे, ही भारतात होणार आहे. तिकडे बांगलादेशात सुद्धा या धर्मांध शक्तींचा तिकडं नंगा नाच आहे. 25 मार्च 71ला बांगलादेश निर्माण होताना बांगलादेशची राज्यघटना बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांनी जी केली ती सेक्युलर होती. पण 1975 मध्ये त्यांचा सरसेनापती जनरल झियाउर रहमान यांनी घरात घुसून त्यांना मारलं, सत्ता ताब्यात घेतली, त्याचा वेगळा पक्ष स्थापन केला, त्याचं नाव BNP बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, आणि त्यांनी राज्यघटना बदलली. तेव्हापासून आजपर्यंत बांगलादेश सुद्धा इस्लामिक रिपब्लिक आहे. आत्ताच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी त्या 71 मधल्या काही अत्याचारांच्या विरुद्ध कोर्टात चौकशा करून त्यामध्ये सामील असलेल्या काही मुल्ला मौलवींना फासावर लटकवलंय. शेख हसीना वाजेद यांनी हा प्रयत्नही करून झाला की हे जे इस्लामिक राज्यघटना आहे ती बदलून पुन्हा एकदा आपल्या वडिलांची होती तशी म्हणजे सेक्युलर राज्यघटना करावी. पण बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की आता उलटवता येणार नाही. तेव्हा बांगलादेश सुद्धा इस्लामिक रिपब्लिक आहे. सर्व भारतीयांनी जन्मात कधी खरं विसरता कामा नये आणि नुसतं विसरता कामा नये नाहीये, उरलेल्या भारताला आणि जगाला कधी विसरू पण देता कामा नये काय घडलं ह्याचे. 25 मार्च 1971ला त्यावेळचं नाव पूर्व पाकिस्तान उर्फ बांगलादेशात पाकिस्तानी सैन्याला लेखी आदेश होते, लेखी आदेश, सगळ्याचे पुरावे आहेत. पाकिस्तानी सैन्याला लेखी आदेश होते की बांगलादेशातल्या हिंदू पुरुषांची कत्तल करा आणि हिंदू स्त्रियांच्यावर बलात्कार करा. पूर्व पाकिस्तानमधल्या 47चं मी बोलतच नाही, 1971. एक अमेरिकन पत्रकार गॅरी बास नाव त्याचं, यांनी ब्लड टेलिग्राम या नावाने काही काळापूर्वी एक 700 पानी ग्रंथ सिद्ध केलाय. अमेरिकेच्या माहितीच्या हक्काचा कायदा फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्टनुसार राष्ट्रपतीची मुदत संपली की तिथपासूनच्या 4 वर्षात त्या राष्ट्रपतीच्या काळातली सगळी कागदपत्र खुली करावी लागतात. त्याला त्यांच्या कायद्यातला अपवाद आहे क्लासिफाईड इन्फॉर्मेशन, म्हणजे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे असेल तर अमेरिकेच्या कायद्यात क्लासिफाईड इन्फॉर्मेशन सुद्धा 30 वर्षांनी खुली करावी लागते. 1971 मध्ये अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता रिपब्लिकन पक्षाचा रिचर्ड निक्सन आणि त्याचा परराष्ट्र मंत्री फक्त त्यांच्या घटनात्मक व्यवस्थेत वापरला जाणारा शब्द आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट, तो होता हेनरी किसिंजर. दोघंही भारताचा द्वेष करणारे, जबाबदारीपूर्वक मी सांगतोय की हिंदूंचा द्वेष करणारे. पाकिस्तानशी त्यांची मैत्री होती आणि त्यांना पूर्ण कल्पना होती की बांगलादेश उर्फ पूर्व पाकिस्तानमध्ये जेनोसाईड, युनायटेड नेशन्सच्या तरतुदीनुसारचं जेनोसाईड, हिंदूंना हिंदू म्हणून मारलं जात आहे, हिंदू स्त्रियांच्यावर त्या हिंदू स्त्रिया म्हणून बलात्कार केले जात आहेत आणि याचे लेखी आदेश पाकिस्तानी सैन्याला आहेत. पुस्तकाचं नाव ब्लड टेलिग्राम असण्याचं कारण आहे पाकिस्तान अमेरिकेचा ढाक्यामधला कॉन्सल जनरल, म्हणजे एम्बसी फक्त राजधानीला असते ती इस्लामाबाद, पण पूर्व पाकिस्तानची राजधानी ढाका नाही, त्यांनी तिथे कॉन्सुलेट असतं. जसं आपल्याकडे दिल्लीमध्ये एम्बसी, पण मुंबई, चेन्नई, कलकत्ता इथे कॉन्सुलेट्स असतात. तसं अमेरिकेची ढाक्यातली कॉन्सुलेट, तिचा प्रमुख कॉन्सल जनरल, त्याचं नाव आर्चर ब्लड. हा 25 मार्चला ढाक्याच्या रस्त्यांवर काय चालू झालं हे डोळ्यांनी पाहून रिपोर्टिंग करतोय. त्याचे टेलिग्राम्स आहेत, टेलिग्राम आफ्टर टेलिग्राम, म्हणून पुस्तकाचं नाव आहे ब्लड टेलिग्राम. आर्चर ब्लड निक्सन आणि किसिंजरला कळवत होता की पाकिस्तानच्या सैन्यानी हे धर्माच्या आधारावर इथे शिरकाण म्हणजे हिंदू पुरुषांची कत्तल आणि हिंदू स्त्रियांच्यावर बलात्कार करा. शेख हसीना वाजेद यांनी नंतर एक आयोग नेमून तपास केलाय.
त्याच्यात आलेला आकडा आहे 2 लाख स्त्रियांवर बलात्कार झाले असतील. आकडा सांगता येत नाही, पण सुमारे 2 लाख स्त्रियांच्यावर असं बांगलादेशच्या सरकारने दिलेल्या आयोगामध्ये सुद्धा मांडण्यात आलेलं आहे. या पुस्तकामध्ये आर्चर ब्लड टेलिग्राम पुस्तकामध्ये गॅरीबासनी मांडलं आहे. आणि आपल्यालाही माहिती असेल आपल्यातल्या बुजुर्गांना की 1971 बांगलादेशातनं भारतामध्ये 1 कोटी निर्वासित आले होते. त्या 1 कोटीपैकी 97 लाख हिंदू होते. हे कसं काय? बांगलादेशात पाकिस्तानच्या सैन्याचा नंगानाच चाललेला होता आणि फक्त मग निर्वासित म्हणून येत होते. त्याच्यात एवढं प्रमाण की 1 कोटीतले 97 लाख. याचं कारण हिंदूंवरच अत्याचार होत होते. ॲक्च्युली माझं म्हणणं आहे, आपण भारताने एक शब्द विचारला नाही त्यावर कधी. बांगलादेश मुक्ती 16 डिसेंबर हा भारताचा मोठा विजयाचा दिवस मानला. पुढे जुलै 1972 झाला सिमला करार. तिथे तत्कालीन आपल्या पंतप्रधान इंदिराजी आणि पाकिस्तानच्या वतीने चर्चेला होता झुल्फिकार अली भुट्टो. भारताने एक अक्षराने विचारलं नाही की तुम्ही बांगलादेशात इतके भयानक अत्याचार केलेत, ते धर्माच्या आधारावर केलेत. एक अक्षर त्याचं विचारलेलं नाही त्याच्याविषयीचं. म्हणजे जायचं कुठे ह्या सगळ्यांनी असाच येतो. माझं म्हणणं आहे की भारताने खरं म्हणजे पाकिस्तानवर युनायटेड नेशन्समध्ये केस करायला पाहिजे. जेनोसाईड, वंशविच्छेद तुम्ही ज्या प्रकारचा घडवून आणलेला आहे त्याविषयीचे. इकडे पाकिस्तानमध्ये आहेत ब्लास्फेमी लॉज असं त्याचं नाव आहे, धर्मद्रोहाविषयीचे कायदे. की एकदा राज्यघटनेने जाहीर केलं इस्लाम हा कायदा आहे, इस्लाम हा स्टेट रिलिजन, नॉन मुस्लिमांना अधिकार नाहीत. तर पाकिस्तानच्या कायद्यात श्वास रोखून ऐकून ठेवा ह्या 2 तरतुदी. पाकिस्तानच्या कायद्यात तरतूद आहे की जर मुस्लिम व्यक्तींनी नॉन मुस्लिम व्यक्तीवर आरोप केला की यांनी इस्लाम किंवा प्रेषिताचा, कुराण किंवा शरियाचा, हादीसचा अपमान केला तर गुन्हा सिद्ध. कायदा काय म्हणतो की मुस्लिम व्यक्तीने आरोप जरी केला तरी गुन्हा सिद्ध. आणि अहो मी तसं काही केलं नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी ज्याच्यावर आरोप झाला त्याच्यावर आहे. माझं प्रशासनाचं जे अल्पसं ज्ञान असेल ते अध्यक्ष महोदय नंतर बोलतीलच त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाच्या आधारावर. कायद्यातलं बेसिक तत्व आहे की आरोप करणाऱ्यावर तो सिद्ध करण्याची जबाबदारी असते. बर्डन ऑफ प्रूफ आरोप करणाऱ्यावर असते. पाकिस्तानच्या धर्मद्रोहाच्या कायद्यात व्यवस्था काय आहेत की मुस्लिम व्यक्तींनी जर नॉन मुस्लिम व्यक्तीवर आरोप केला की यांनी इस्लाम, प्रेषित, कुराण, शरिया, हादीस ह्याच्या कशाचा तरी अपमान केला, बस म्हणणं बास आहे, तर गुन्हा सिद्ध. आणि आता तू धावपळ कर की नाही मी तसा काही अपमान केलेला नाही. कारण धर्मांतरासाठीचे दबाव आहेत. तिकडे आपण काय बोलतो ह्याचं भान नसल्यामुळे शोएब अख्तर बोलून बसला. तो पाकिस्तानच्या टीममधला हिंदू खेळाडू दानिश कनेरिया. आणि तो म्हणाला की त्याच्यावर सतत दबाव पण होता आणि तो हिंदू म्हणून त्याच्या करिअरवर पण परिणाम झालेला आहे. प्रश्न हिंदू म्हणून सुद्धा नाही आहे फक्त. एकेकाळी पाकिस्तानच्या टीममधला एक उत्तम बॅट्समन युसुफ योहाना हा धर्माने ख्रिश्चन होता. 4 नंबरवर खेळायला यायचा 2 विकेट्स नंतर. आणि एलिगंट बॅट्समन म्हणून छान होता तो, पण तो ख्रिश्चन होता. त्याचा कॅप्टन इंजमाम, तो पुढे मौलवीच झाला. इंजमामचा सतत दबाव होता युसुफ योहानावर की तू धर्म मुसलमान हो नाही तर तुझं करिअर बर्बाद करतो. अशा प्रकारचा दबाव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडनं सुद्धा येतो. शेवटी युसुफ योहानानी धर्मांतर केलं, मुसलमान झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखीन एक तरतूद सांगतोय. पाकिस्तानच्या कायद्यात ही व्यवस्था आहे की जर मुस्लिम व्यक्तीकडनं नॉन मुस्लिम व्यक्तीची हत्या झाली, हत्या झाली, पण कोर्टामध्ये तो सांगू शकला की त्या नॉन मुस्लिम व्यक्तीला मुसलमान करण्याच्या प्रयत्नात माझ्याकडनं ती हत्या झाली, तर तो निर्दोष. ही कायद्यातली व्यवस्था आहे. ही पाकिस्तानच्या कायद्यातली व्यवस्था आहे. मी जे सातत्याने सांगतो की आपला मीडियासुद्धा नीट काम करत नाही आहे. साधी ही 3 इस्लामिक रिपब्लिक आहेत, तिथे फक्त इस्लामलाच मान्यता आहे म्हणून इस्लामेतरांच्यासाठीच आहे. मग फाटे फोडायचे त्याला की मग अहमदियांचं काय? तर अहमदिया हे मुस्लिम आहेत, पाकिस्तानमधले अल्पसंख्याक आहेत. पाकिस्तानच्या राज्यघटनेने त्यांना मुस्लिम नाहीत असं जाहीर केलेलं आहे. पण अहमदिया नाहीत म्हणत आम्ही मुस्लिम नाहीत. अहमदियांचा पाकिस्तानच्या अंतर्गतचा संघर्ष आहे, आम्ही मुस्लिमच आहे. मग रोहिंग्यांचं काय? आणि मग श्रीलंकेतल्या तमिळांचं काय? तर हे जे फाटे फोडत दिशाभूल करायची कौशल्याने इतकं महत्त्वाचं असतं.
म्हणून मी मूळच्या मुद्द्याची पुन्हा आठवण करून देतो की अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान यांनी त्यांच्या राज्यघटनेत इस्लामला स्टेट रिलिजन म्हणून मान्यता दिली आहे, तसं म्यानमार आणि श्रीलंकेचं नाही. हे दोन्हीही बौद्ध बहुसंख्याक देश आहेत, पण त्यांनी राज्यघटनेमध्ये सर्वांना धर्मस्वातंत्र्य ठेवले, स्टेट रिलिजन सांगितलेलं नाही. रोहिंग्यांचा प्रश्न काय आहे? पुन्हा जे आपल्याला सांगितलं जात नाही तो म्हणजे आपल्या मणिपूरला जोडून जो डोंगराळ भाग येतो म्यानमारचा, त्यांच्या प्रांताचं नाव आहे कारेन स्टेट. कारेन, KAREN, कारेन स्टेट. इथे रोहिंग्यांचं गेली 50 वर्ष सशस्त्र आणि हिंसक आंदोलन आधी चालू आहे की आम्हाला शरिया स्टेट हवा आहे. आम्ही मानतच नाही म्यानमार, त्याची राज्यघटना. म्यानमारच्या राज्यघटनेमध्ये म्यानमारमध्ये एकूण 144 प्रकारचे जनसमूह राहतात अशी यादी आहे. त्या यादीमध्ये रोहिंग्या नाहीत. म्यानमारमध्ये रोहिंग्यांना बंगालीच म्हणतात, कारण ते बांगलादेशातनं तिकडे गेलेले आहेत. आणि ते रोहिंग्यासुद्धा स्वतःला म्यानमार म्हणवत नाहीत. त्यांनी जमलं तेव्हा कत्तलीसुद्धा केलेल्या आहेत हिंदू आणि बौद्धांच्या तिथे, आणि शरिया स्टेट स्थापन झालं पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे हे प्रश्न लागू नाहीत पडत. हे 3 देशांनी आपापल्या देशांची राज्यघटनेत जाहीर केलं की इस्लाम हा स्टेट रिलिजन आहे, आणि म्हणून इस्लामेतर जे अल्पसंख्याक आहेत त्यांची मुस्कटदाबी तिथे आहे. त्यांना आज भारत आश्रय द्यायला तयार आहे. पुन्हा म्हणतोय की त्याच्यात एकाही भारतीय मुस्लिमाच्या कुठल्याही अधिकाराला धक्का नाही. आणि अन्यसुद्धा येऊ जर म्हणेल तर तो जर कायदेशीर पद्धतीने आला तरी ती प्रोसिजर तू नीट फॉलो कर, तर त्यालासुद्धा मिळेल. घुसखोरीला नाही, ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्यांना फक्त परवानगी आहे. या पार्श्वभूमीवर आपण सगळे लक्षात घेऊयात की पेशावरची एक प्राथमिक शिक्षिका, तिचं नाव आसिया बीवी, ती धर्माने ख्रिश्चन होती. तिच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचा दबाव चालू होता मुसलमान हो, तिला ते मान्य नव्हतं. तर शाळेतल्या दुसऱ्या एका प्राथमिक शिक्षिकेनी पोलीसकडे केस केली की हिनी इस्लाम आणि प्रेषिताचा अपमान केला. बस पाकिस्तानच्या कोर्टांनी ओळीनी डिस्ट्रिक्ट लेवल, ट्रायल लेवलचं कोर्ट आणि हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत आसिया बीवीची फाशी कायम केली. एक आसिया बीवी. तिच्या विरुद्ध अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क सकट वेस्टर्न देशांनी आवाज उठवला एका आसिया बीवीसाठी. त्यांचं मुख्य प्रतिपादन होतं आसिया बीवीच्या मानवाधिकारांच्यावर धोका पोचतोय. मग गेली 70 वर्ष पाकिस्तानमध्ये पण, आणि बांगलादेश तो आधी पूर्व पाकिस्तान असू द्यात आणि नंतर बांगलादेश, तिथे वेचून वेचून तिथल्या हिंदूंच्यावर अत्याचार केले जात आहेत. एकानेही आवाज उठवला नाही. एकही आणि हे मुद्दे नवीन नाही आहेत, एकानेही आवाज उठवला नाही. मला आता वाटतंय की पुन्हा माझ्या छोट्या आवाजामध्ये आठवण करून द्यायला पाहिजे की पाकिस्तान आणि बांगलादेशात झालेल्या अत्याचारचं ठेवा बाजूलाच. इथे 1990 मध्ये 19 जानेवारी 1990 ही तारीख एकाही भारतीयांनी जन्मात विसरता कामा नये. निदान जन्मात विसरायची झाली तर कधी, ज्या दिवशी काश्मीरमधले पंडित पुन्हा काश्मीर खोऱ्यात सन्मानाने राहू शकतील आणि पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील झालेला असेल आणि जगाच्या पाठीवर पाकिस्तान राहिलेलं नसेल, त्या दिवशी आपण 19 जानेवारी 1990 विसरलो तरी चालेल. 19 जानेवारी 1990च्या 2 दिवस आधी, म्हणजे 48 तास आधी, काश्मीर खोऱ्यातल्या धर्मांध मुस्लिम संघटनांनी नोटिसा दिल्या आहेत काश्मीर खोऱ्यातल्या हिंदू म्हणजे पंडितांना की अंगावरच्या आहेत त्या कपड्यानिशी इथनं चालते व्हा, आणि जायचं नसेल तर मुसलमान व्हा. मुसलमानही झाला नाहीत आणि निघूनही गेला नाहीत तर पुरुषांच्या कत्तली करू आणि स्त्रियांच्यावर बलात्कार करू. हे मित्र हो, 19 जानेवारी 1990 म्हणजे किती वेळा म्हणू की देशाच्या स्वातंत्र्याचं 43वे वर्ष आणि राज्यघटना लागू होण्याचं 40व्या वर्षात आपल्या नजरेखाली घडलं. हे राईट अंडर आवर नोज, आपल्या नजरेखाली घडलं. त्यावेळी देशाचं राज्य अर्थात विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान होते, मुफ्ती मोहम्मद सईद गृहमंत्री होते. काय तरतूद करणार, काय व्यवस्था करणार? आणि मग तिथे 19 जानेवारीला ॲक्च्युअली झाल्या आहेत कत्तली, ॲक्च्युअली झालेत बलात्कार, याचे फोटो आणि बातम्यांसकट पुरावेत. चौकशीची नाव निशाणी नाही आहे.
3,00,000 पंडित 3,00,000 निघून आले 19 जानेवारी 1990ला आपल्याच देशात निर्वासित झाले, आपल्याच देशात. आणि हे पुन्हा स्वतःला सेक्युलर आणि पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी जन्मात ह्याच्या विरुद्ध कधी आवाज उठवलेला नाही आहे. जम्मूच्या पासून 12 किलोमीटरवर जगती म्हणून ठिकाणे, तिथे निर्वासितांचे कॅम्प आहेत. मी त्यांच्याबरोबर जाऊन राहून आलो आहे, त्यांच्या घरांमध्ये त्यांच्याशी बोलून आलेलो आहे. आपल्याच देशात, आपल्याच देशाच्या स्वातंत्र्याच्या 43व्या वर्षी आणि राज्यघटनेच्या, ज्या राज्यघटनेच्या नावाने हा अपप्रचार चालू आहे की नागरिकत्व विधेयक कायद्यात बसणारं नाही, हा बिलकुल चुकीचा आणि अपप्रचारच आहे. ते 19 जानेवारी 1990ला घडलं. 3,00,000 निर्वासित अक्षरशः अंगावरच्या कपड्यांच्या निशी येऊन राहिलेले आहेत. मी बिलकुल स्पष्टपणे हे सांगतोय की गेल्या 70 वर्षात जे पाकिस्तान आणि बांगलादेशात घडलं ते देश जर जागा झाला नाही तर तेच पूर्ण देशामध्ये घडवण्याच्या योजना आहेत आणि नागरिकत्वामुळे त्याला पायबंद तरी बसणार आहे. तरी मी सांगतो की ही डिफेन्सिव्हच लढाई आहे, अजून ही डिफेन्सिव्हच आहे. ते सद्गुरू त्यांनी फार छान विश्लेषण सांगितलं आणि पंतप्रधानांनी सुद्धा सद्गुरूंचं ट्विट रिट्विट करून मांडलं. सद्गुरूंनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये मला पसंत आहे, ते म्हणाले टू लिटल टू लेट. म्हणजे पाकिस्तान बांगलादेशच्या दृष्टीने उशीर. अफगाणिस्तानमध्ये तर मुस्लिमेतर फारसे शिल्लकच नाही आहेत आणि हाजरा हे शिया असतात, त्यांना अफगाणिस्तान मुस्लिमच म्हणत नाही. पण बांगलादेश आणि पाकिस्तान आपल्या डोळ्यासमोर आणि गेल्या 70 हा राष्ट्राच्या दृष्टीने फार दीर्घकाळ नाही, आपल्या डोळ्यासमोर खतम झाले. तिथले हिंदू खतमच होत आलेले आहेत. आत्ता 6 महिन्यापूर्वी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट मंजूर झाला. म्हणजे पाकिस्तान घडलं, कत्तली घडल्या, स्टेट रिलिजन इस्लाम झाला, जगू नाही दिलं, सगळ्यांची धर्मांतरं घडवली. हे सगळं असून जे थोडेफार शिल्लक आहेत, आत्ता मिळाली मान्यता की हिंदू लग्नाला रीतसर कायदेशीर लग्न म्हणून. अन्यथा हिंदू लग्नांना पण मंजुरीच नव्हती, कारण पाकिस्तान हे इस्लामिक स्टेट आहे. आपल्या डोळ्यासमोर काश्मीर खोऱ्यात ते घडलंय. आता 370-35 रद्द झाल्यावर एक ठामपणाने 4 पावलं टाकताना उद्या हे चित्र बदलता येतं का हे पाहायला लागेल. पण देश या मुद्द्यावर जर सावध राहिला नाही तर इथला लोकसंख्येचा बॅलन्सच बिघडून जाईल. तो बिघडवण्याची योजना आहे त्याची. 1991 ते 2001 या 10 वर्षामध्ये भारतातली मुस्लिम लोकसंख्या 36% वाढली, भारतातली हिंदू लोकसंख्या 23% वाढली. चर्चा तेव्हापासूनच चालू झाल्या की या पद्धतीने जर चालू राहिलं तर तुम्ही बाकीचं फार लांब आहे अशा भ्रमामध्ये आपण कोणीच राहू नको. यात कळणाऱ्या भविष्यकाळामध्ये भारतातच हिंदू अल्पसंख्याक बनतील, जे डोळ्यासमोर गेल्या 70 वर्षात आधी पाकिस्तान, बांगलादेश, तिकडे काश्मीर खोऱ्यामध्ये झालं, ते पुढल्या काही काळामध्ये इथे पण घडू शकतं. हा धोका जर देशाने लक्षात घेऊन घटनात्मक दृष्ट्या, माझं म्हणणं आहे, पावलं टाकायची ती लोकशाही आणि अर्थातच कोणाही बद्दलचा द्वेष न करता, पण अन्यथा नाही तर ते वाढून ठेवले. 2001 ते 2011 या काळामध्ये दिसून आलं की मुस्लिम लोकसंख्या 29% वाढली आहे आणि हिंदू लोकसंख्या 19. लोकसंख्या शास्त्रामध्ये त्याचा अर्थ होतो की आता हिंदू लोकसंख्या कमी होते आहे. देअर इज अ थिंग कॉल्ड रिप्लेसमेंट रेट. तर रिप्लेसमेंट रेट म्हणजे स्टेडी लोकसंख्या, जेवढी आहे तेवढी किती कधी राहील, तर तो आहे 2.1. लोकसंख्या वाढीचा वेग जर 2.1 असेल तर जेवढी लोकसंख्या आहे तेवढीच राहील. 2001 ते 2011 मध्ये हिंदू लोकसंख्या वाढली 19%, म्हणजे रिप्लेसमेंट रेटच्या खाली आहे, आणि मुस्लिम लोकसंख्या वाढली 29%. तरी हे जर समाजामध्ये कळलं तर त्याचे मेसेजेस त्यावेळी सत्तेत होते त्यांच्या सोयीचे नाहीत असं पसरेल म्हणून त्यावेळच्या सरकारने हे आकडे दाबायचा प्रयत्न केला, तरी ते बाहेर आलेच. आणि 2014 नंतर तर अधिकृतरित्या अशा वेळी मी जे स्वतःला सेक्युलर वगैरे म्हणतात त्यांचे लेख मी वाचलेले आहेत की ते सांगतायत तरी पण बघा ना की आधीच्या 10 वर्षामध्ये मुस्लिम लोकसंख्या वाढीचा वेग 36% होता, तो आता 19 तरी टक्क्यावर आला का नाही आला. पण या पद्धतीने जर चालू राहिलं तर गणित हे आहे, भारत देश स्वतंत्र सुद्धा होताना भारतात हिंदूंची लोकसंख्या 85% होती, 70 वर्षात ती 80वर आली, पण म्हणजे 5 कमी झाली. म्हणजे आपल्याला जर
राज्यघटना टिकलेली हवी असेल, लोकशाही टिकलेली हवी असेल, तर हे जे लोकसंख्येचे बॅलन्स आहेत हे व्यवस्थित टिकून राहिले पाहिजेत. त्यामुळेच नागरिकत्व विधेयक ही तर डिफेन्सिव्हच आहे हो, कारण तिकडे पाकिस्तानात फार कोणी उरलेच नाही आहेत आता. जे येऊ म्हणतील तर ते 50 लाखाच्या आसपास आहेत फार तर. बांगलादेशामध्ये अजून 8% म्हणजे साधारण 1 कोटीच्या आसपास किंवा असे येतील, एवढे आहेत. पण खतम करत आणले 23चे 3%वर आणि इकडे बांगलादेशात 31चे 8%वर आले. ह्याच्यानंतर आहे डिफेन्सिव्ह आहे ही लढाई. भारत पण बिलकुल स्पष्ट सांगतोय की माझ्या काळजाचा ठोका चुकतो. कालच्या हिंदूमध्ये एका बांगलादेशी, आणि इलाज नाही म्हणून मुद्दाला धरून मला सांगणं आवश्यक आहे की ती धर्मानी मुस्लिम आहे, आता अमेरिकेत असते, लेखिका आहे, तिची कादंबरी प्रसिद्ध झाली, हिंदू वृत्तपत्रामध्ये तिची मुलाखत आली. या बाई म्हणतात की बांगलादेशातले आम्ही सगळेच पूर्वी हिंदू होतो पण आता नाही, आणि त्यांना आपली हिंदू पाळंमुळं विसरायची आहेत असं त्या तिकडं म्हणतात. तो लेख हिंदूमध्ये इमाने इतबारे छापून आलेला आहे. या देशामध्ये जी हजारो वर्ष संस्कृती चालत आली, जी वेद उपनिषदांच्या पासून आहे, जी बुद्ध महावीरांनी सुद्धा समृद्ध केली, आणि जी सगळ्या मध्ययुगान संतांसकट आणि अर्थातच शिवाजी महाराज झाले म्हणून बसलो होतो आपण इथे सगळे, तर निश्चितपणे आहे या तऱ्हेने चालू राहिलं तर देशासमोर मोठा धोका आहे. राज्यघटना, कायदा, लोकशाही, मानवाधिकार याच्या चौकटीत राहून पुढची पावलं टाकायची असतील तर हे नागरिकत्व सुधारणा विधेयक तर आहेच, आणि पहिल्यांदा जी आंदोलनं मुद्दाम घडवून आणण्यात आली तर आता देशभर त्याची प्रतिक्रिया म्हणून की समर्थन सुद्धा तितकंच आहे. तेवढं एक मला असलेलं दुःखात सुख आहे की एक चॅनल जो काय संघ भाजपला अनुकूल नाही, पण त्या चॅनलनी या नागरिकत्व विधेयकावर पाहणी केली आणि त्यांची असून दिसून आलं की 62% नागरिकांचा या विधेयकाला पाठिंबा आहे. मी तुम्हाला खरोखर सांगतोय, माझा जीव भांड्यात पडला. मला प्रस्तावितच हे करायचं निश्चितपणे की याच्या नंतरचं पुढचं महत्त्वाचं कुठलं पाऊल असेल तर तो पाहिजे जनसंख्या नियंत्रण कानून. म्हणजे हम दो हमारे दो हे सर्वांना धर्मनिरपेक्षपणे लागू पाहिजे. आणि त्याहून अधिक मूलभूत जे भारताने 1947 सालीच करायला हवं होतं ते म्हणजे समान नागरी कायदा. तेवढ्यावर निदान घटना समितीच्या कामकाजाचा अभ्यास केला तर दिसतं की नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल या सगळ्यांना समान नागरी कायदा हवा होता. पण घटनेच्या पटलावर, घटना समितीच्या पटलावर काही, पुन्हा सगळे नाही, सगळे मुस्लिम प्रतिनिधींनी विरोध केला नाही, पण काही, त्यांना मी धर्मांध मुस्लिम म्हणतो, त्यांनी विरोध केला की आमचा कायदा शरिया आहे, आम्हाला समान नागरी कायदा मंजूर नाही. माझं म्हणणं आहे त्यांना त्याच वेळी सांगायला हवं होतं की तुम्हाला जर शरिया हवा असेल तर पाकिस्तानात जा, कारण पाकिस्तान निर्माणच त्या मुळावर झालेलं आहे. ते सांगण्याचं सुद्धा धैर्य आपण नाही दाखवलं. आपण आजची सुरुवात वंदे मातरमनी केली. अरे हे वंदे मातरम हे राष्ट्राच्या परंपरेतून उदयाला आलेलं राष्ट्रगीत आहे. तिचा जातपात धर्मपंथाची काही संबंध नाही. वंगभंग 1905 कर्जननी केलेली धर्माच्या आधारावरची फाळणी, तिच्या विरुद्ध बंगाल आणि देश उभा राहिला, त्यावेळी वंदे मातरम म्हटलं गेलं. ते हवं होतं राष्ट्रगीत आपलं, पण घटना समितीच्या पटलावर त्यांनी आक्षेप घेतला की त्या वंदे मातरममध्ये जे पुढचं कडवं आहे, त्वम ही दुर्गा दशप्रहरणधारिणी, तर हे एका हिंदू देवतेचं वर्णन आहे, आम्हाला मंजूर नाही. आम्ही आमच्या देशाच्या राष्ट्रगीताची तडजोड केली. आणि तरी आपण राष्ट्रभक्त, आपण म्हणतो की जनगणमन पण आमचंच राष्ट्रगीत आहे, कारण राष्ट्र आमचं हो, भारत माता, आम्ही तिला आई म्हणतो, ते आमची आई आहे, आम्ही आईला आई आणि बापाला बाप म्हणतो. न म्हणणाऱ्यांनी काय ते ठरवावं, मग त्यांचं काय ते आपण ठरवू. तेव्हा मुळात 1947 मध्येच यायला हवा होता समान नागरी कायदा. त्यावेळेला ज्यांना म्हणायचं होतं की आमचे कायदे धर्माच्या आधारावर ठेवा, कसली मग धर्मनिरपेक्षता आहे, आणि कुठलं सेक्युलर ढोंग ही नाहीच आहे धर्मनिरपेक्षता. तर त्यांना त्यावेळीच मग सांगायला हवं होतं की तुम्हाला तसं हवं असेल तर तिकडे मग जा पाकिस्तानात, तिकडे शरिया आहे, किंवा सौदी अरेबिया घ्यायला तयार असेल तर जा. ते घेणार नाही, ते एकालाही पाऊल टाकू देणार नाही तिकडे. भारतात राहायचं असेल तर सर्व भारतीयांना एक समान असलेला कायदा लागू झाला पाहिजे. तेव्हा देशामध्ये लवकरात लवकर, इनफॅक्ट आता जागृती होईल त्या जागृतीचा प्रवास समान नागरी कायदा येऊन या आधुनिक भारताची ताकद वाढणे
आणि जगामध्ये एक योग्य महासत्ता म्हणून आपण उभं राहणे इकडे वाटचाल व्हायला पाहिजे. आपण सगळे त्याच्यासाठी काम करूयात एवढीच प्रार्थना करतो आणि निरोप